नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पाचोरा येथे दिनांक 26 जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील घडणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेणे कामे फिरत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम गावठी कट्टा घेऊन जारगाव चौफुली परिसरात हिंडत आहे आणि तो कुठेतरी गुन्हेगारी कारवाई करण्याची शक्यता आहे आणि यावरून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ अशा संशयित इसमास छापा टाकून अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार मिळालेल्या बातमीनुसार सदरच्या अरबाज जहूर खान यास वय वर्ष 24 राहणार अक्सानगर जारगाव पाचोरा यास जबरभाई रेडिएटर्स दुकानाजवळ दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 अटक करण्यात आली। त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता अरबाज जवळ 2 गावठी कट्टा तसेच 4 जिवंत काडतुसे असे एकूण 42,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असे साहित्य त्याच्याजवळ मिळून आले। त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अरबाज खान याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 40/2025 नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून यात पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चव्हाण के करत आहेत।